नमस्कार. प्रणव वैदिक ॲस्ट्रॉलॉजी या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. एक विशिष्ट ग्रहस्थिती गोचरीप्रमाणे निर्माण होते ती 7 जून ते 28 जुलै 2025 ही 50-51 दिवस. तेव्हा मंगळ आणि केतू युती होती. ती कुठे होते तर सिंह राशीत. भारताची कुंडली पाहिली तर चतुर्थ स्थानात. दर 18 वर्षांनी अशी युती होते, पण मागचे 18 वर्ष पाहिले 2007च्या दरम्यान तर ती युती झालेली नव्हती. त्याच्या आधी डायरेक्ट 1989मध्ये झालेली होती. ठीक आहे. तर ह्याचे इफेक्ट्स काय असू शकतात तर पहिल्या आधी मंगळ आणि केतू हे अग्नितत्वाचे आहेत आणि सिंह राशीसुद्धा ही अग्नीचे आहे. त्यामुळे तीन गोष्टी म्हणजे अग्नितत्वाचे चतुर्थ स्थानात येत आहेत. जे चतुर्थ स्थान हे सुखस्थान म्हणतो. अशा ठिकाणी एक अग्नी येतोय, मग त्याचं काय इफेक्ट्स होऊ शकतात तर पहिल्या ती मंगळ म्हणजे ॲग्रेशन दाखवतो, आर्मी दाखवतो, वॉर दाखवतो. दुसरं म्हणजे केतूसुद्धा अग्नितत्वाचा असल्यामुळे एक म्हणून ड्रॅस्टिक निर्णय घेऊ शकतो आपण. अनप्रेडिक्टेबल डिसिजन्स घ्यावे लागतात गव्हर्नमेंटला, असं काही होऊ शकतं. जरा केअरलेस पण असतो, कारण का त्याला मुंकन आहे ना, नुसतं धड आहे, दिसत नाही, त्यामुळे डिसिजन चुकीचे होऊ शकतात. आणि सिंह राशीसुद्धा अग्नितत्वाचे ते प्राईड, ऑनर, सत्ता, इगो ह्या गोष्टी सगळ्या दाखवतात. आता मुंडेन ॲस्ट्रॉलॉजीचा जेव्हा अभ्यास केला जातो ह्याच्या आधी स्थिती अशी जेव्हा होती तेव्हा काय घडलं होतं हे अभ्यास करण्यासारखं असतं. त्यामुळे 1989मध्ये ही ग्रहस्थिती झाली होती. 3 गोष्टी घडलेल्या होत्या महत्त्वाच्या भारतात. तर पहिलं, एक 1989मध्ये VP सिंग नावाचा एक प्राईम मिनिस्टर होता. त्यांनी मंडल कमिशन हे काहीतरी जे आधी पडलेलं होतं ते ओपन केलं आणि त्याच्यामुळे हे जे आपण आरक्षण हा जो इश्यू आहे 50% मिळालं हे त्याच्यामुळे झालं. हे त्या काळात झालेलं हा तडकाफडकी निर्णय घेतला होता. दुसरं, बाबरी मस्जिद आहे, तेव्हा बाबरी मस्जिद होती तेव्हा 1989मध्ये. 92मध्ये ती पाडली. 1989मध्ये आपली काही हिंदू लोक होते, बाबरी मस्जिदच्या बाहेर एक रामाची मूर्ती स्थापन केली, प्राणप्रतिष्ठा केली, तिथे पूजा सुरू केली. तो पिरियड होता बरोबर मंगळ केतू युतीचा, की तिथून ते प्लॅनिंग सुरू झालं की बाबरी पाडायची आहे. म्हणजे ही जी मंगळ केतू युती जी आहे, असे डिसिजन्स किंवा अशी बीजं पेरली जातात की त्याचं एक्झिक्युशन काही वर्षांनी पाहायला मिळतं. जसं बाबरी मस्जिदचं जे पाडायची आणि तिथे राम मंदिर आमचं असलं पाहिजे हिंदू लोकांचं, तर तिथेची जी नीव म्हणतो, रूट्स कुठे होते तर 1989मध्ये या युतीमध्ये तिथे राम मंदिर आधी छोटी रामाची मूर्ती स्थापन केली आणि तिथून पूजा आधी सुरू केली. तिसरं म्हणजे सर्वात एक वाईट गोष्ट घडली होती ती काश्मीरी पंडित जे होते, मुसलमान लोकांनी किंवा पाकिस्तानी त्यावेळेचे त्या आतंकवादी लोकांनी काश्मीरी पंडितांना मारून टाकलं होतं. हजारो काश्मीरी पंडितांची घरं गेली आणि कितीतरी शेकडोनी हिंदूंना मारून टाकलं होतं रुथलेसली. तो काळ आहे 1989चा, की मंगळ केतू. त्यावेळेस या 3 गोष्टी भारताने लक्षात ठेवाव्या. हीच ग्रहाची पोझिशन आत्ता येते 7 जून ते 28 जुलै. त्यावेळी ह्याचे इफेक्ट्स काय असू शकतात. पहिल्या आधी इंडिया पाकिस्तान युद्ध हे ऑलमोस्ट सुरू झाल्यासारखं आहे. आत्ताचे सीज फायर आहे हे टेम्पररी आहे. काहीतरी एखादा छोटा मुद्दा निघेल की परत काहीतरी पाकिस्तान करेल किंवा त्याच्या पाठीमागे असलेल्या चायना आणि टर्की करेल, भारताला उत्तर द्यावं लागेल. एक कुठेतरी असा डिसिजन घेतला जाईल की तो पुढचे म्हणतो ना काही वर्षांसाठी ते आपल्या देशाच्या फायद्याचं असू शकतं, की तो डिसिजन ना लक्षात राहील लोकांच्या की या काळात हा डिसिजन घेतला गेला. की जसं काश्मीरी पंडितांना मारून टाकलं ते 1990-89 हा काळ आम्हाला चांगला लक्षात आहे. तसंच राम मंदिरचं जे मनसुबे सुरू झाले की आता बाबरी पाडायची आणि राम मंदिर उभं करायचं, ते प्लॅनिंग तिथून सुरू झालं या मंगळ केतूच्या युतीमध्ये. तेव्हा ते डिसिजन घेतले जाते. ते डिसिजन कदाचित असे ओपन आउट होत नाहीत, असे आतले राहतात, पण ते घेतले जातात. त्यामुळे 7 जून ते 28 जुलैमध्ये काही गव्हर्मेंट एक ड्रास्टिक डिसिजन्स घेणार आहे, ज्याला सरप्राईज म्हणतो. आपल्या देशातल्या लोकांना एक सरप्राईज असेल, ते चांगले असू शकेल किंवा त्या डिसिजनमुळे कुठे म्हणतो ना रायट्स किंवा असं काही लोक अगदी रस्त्यावर येतील असंही होऊ शकेल. तर माझ्या दृष्टीने चतुर्थ स्थान हे लँड
जागा भूमीशी संबंधित आहेत, त्यामुळे कुठेतरी POKच्या रिलेटेड काहीतरी डिसिजन घेतला जाईल. पाकिस्तान काहीतरी करेल, इथे तो डिसिजन घेतला जाईल, त्याचं एक्झिक्युशन नंतर होईल. भारत हा हिंदू राष्ट्र झाला पाहिजे ह्याची सुद्धा जी नीव आहे ह्या काळामध्ये रोवली जाईल, बीजं ती पेरली जातील. असं डिसिजन घेतला जात नाही, एक दिवसात हिंदू राष्ट्र होत नाही, पण त्याचं म्हणतो ना की समाज एक होऊन आता हिंदू राष्ट्राची गरज आहे, एक स्ट्रॉंग हिंदू राष्ट्राची, ह्याची नीव या एका 50 दिवसात ही घेतली जाईल असं माझं रीडिंग आहे. हे असं काहीतरी ड्रॅस्टिक गोष्टी या काळात बघायला मिळतील. त्यामुळे 7 जून ते 28 जुलै हे भारताच्या कुंडलीसाठी तसे म्हणले तर रिस्की आहेत. कुठेतरी आतंकी कारवाया हल्ले होऊ शकतात, भारताला प्रत्युत्तर त्याला द्यावं लागेल, ह्या सगळ्या गोष्टी या होणार आहे. हे जे सीजफायर झालं आहे हे सीजफायर 6 जून 7 जूनपर्यंत टिकणार आहे. पुढे परत काहीतरी छोट्या गोष्टी पेटणार आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही नीट शेअर करा, बघा आणि मग जागृत पण व्हा सगळ्या भारतीयांनी. धन्यवाद.